आपल्या आशीर्वादामुळेच आमच्या कुटुंबाला जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळाले. भगवानदादा रामचंद्रराव पाटील तळेगावकर. लोकजागृती शिक्षण संस्थेचे सचिव तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भगवानदादा पाटील तळेगावकर यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी दिनांक 31 जुलै 2026 रोजी देवणी येथील विवेक वर्धिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न झाला. या कार्यक्रमास देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, मुख्याध्यापक, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी भगवानदादा पाटील तळेगावकर यांचा शाल, श्रीफळ, फेटा, हारतुरे देऊन सत्कार केला. सहकार व शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव उपस्थितांनी यावेळी केला. कार्यक्रमात बोलताना लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषाताई संभाजीराव पाटील यांनी सांगितलं की वाढदिवस हा प्रेम, जिव्हाळा आणि स्नेह व्यक्त करण्याचा दिवस असून नागरिकांनी दिलेले प्रेम आणि शुभेच्छा हीच आमची खरी ताकद असल्याचे सांगितले. हे प्रेम आणि आशीर्वाद कायम राहावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना भगवानदादा पाटील तळेगावकर म्हणाले, माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आपल्या सर्वांचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वादामुळेच आमच्या कुटुंबाला जिल्हा परिषद अध्यक्षपदासारखा मानाचा सन्मान मिळाला. हे यश केवळ आपल्या पाठबळामुळेच शक्य झाले असून भविष्यातही समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रातील कार्य अधिक जोमाने सुरू ठेवू. कार्यक्रमात विविध सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले. उपस्थितांनी भगवानदादा पाटील तळेगावकर यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे तसेच त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील कार्याला अधिक यश लाभावे अशा शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रम उत्स्फूर्त वातावरणात आणि टाळ्यांच्या कडकडाटात संपन्न झाला. विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर. चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत रहा. धन्यवाद. माझे कुटुंब सोबत आहे. आता उषाने आमचा उल्लेख केला, बरबरटीच जावं, तुम्ही सगळं सोबत आहेच, बरबरटीच आहे. जिल्हा परिषद तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादामुळे न मिळणारं पद जिल्हा परिषद अध्यक्षपद आमच्या कुटुंबाला मिळालं. कुणाच्या दारात मागायला गेले नाही, पण आपले सगळ्यांचे आशीर्वाद, त्या आशीर्वादांना पद खेचून आणले. सोपं काम नाही, मिळत नाही. बऱ्याच लोकांना त्याचं आयुष्य गेलं, पण हे घडत नाही. पण आपल्या सगळ्यांच्या भाऊसाहेबांचे आशीर्वाद आणि आमचे राजकारणाचे चांगलं हो वाईट हो कायम सातत्य प्रक्रिया चालू होती. का चांगलं होतं, का वाईट होतं, का कुस्ती खेळलं, का बरोबर कुस्तीचं, पण कायम त्या प्रक्रियेत राहिल्यामुळं आम्हाला ही संधी आमच्या कुटुंबाला मिळाली. मी पहिल्यांदा जनतेचे आभार मानतो की त्याने भरपूर असं प्रेम पावसाळ्यापासून आमच्यापर्यंत दिले आणि आम्ही वागण्याचा प्रयत्न करतो की चुकीचा प्रभाव वागायचे नाही. कुणाला गरीब माणसाला सत्तेचा वापर करून कुठं आर्थिक धोरा द्यायचं काम राजकारणामध्ये करायचे नाही. अनेक लोक राजकारणाचा उपयोग पैसे कमवायसाठी करतात. मी पत्रे साहेब आपल्याला पैसे आहेत, पण माणसा त्या निमित्तानं जोडले. म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे हा कार्यक्रम होतोय. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी आपले सर्वांचे पुनश्च आभार व्यक्त करतो. आणि डोळ्यासारखं नेत्र मी वर्षाला ब्लड साहेब पावसाळ्याच्या निमित्तानिमित्त 101 लोकांचं ब्लड कॅम्प घेतो आणि ते आमच्या मेडिकलवर नोंद करतो. का ज्याला लागतंय त्याने ते घेऊन जावं, उपयोग करून घ्या. उद्देश एवढाच की रक्त असेल, डोळे असेल, ते कृत्रिम मिळणारी वस्तू नाही. म्हणून वेळेची वेळी या लोकांना व्यासपीठ मिळालं.